तर बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात विविध प्रशासकीय बैठका पार पडल्या। बैठकीला खासदार बजरंग सोनवणे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार विजयसिंह पंडित, आमदार धनंजय मुंडे, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती। बीड परळी रेल्वे प्रकल्पासह जिल्हा परिषद आणि बीड नगर परिषदेच्या विकास कामांबाबत आढावा घेण्यात आला। तर पुण्यामध्ये महापालिकेच्या पायऱ्यांवर शिवसेनेचा ठिय्या पाहायला मिळाला। कचरा घेऊन शिवसैनिक पायऱ्यांवर बसले होते। शहरातील कचरा प्रश्नावरून शिवसैनिक संतापले होते। तर आता बातमी आहे मुंबईतून। आरपीआय आठवले गटाच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। अंधेरीच्या मरोळमधील एका व्यक्तीच्या खासगी प्लॉटवर कब्जा केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। संजय खंडागळेसह 10 ते 15 जणांविरोधात गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला। समीर वानखेडे यांना एनसीबीच्या चौकशीतून अंतरिम दिलासा पाहायला मिळतोय। अनियमिततेच्या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाकडून त्यांना अंतरिम दिलासा देण्यात आलाय। 2 प्रकरणांमधील कथित अनियमिततेचे प्रकरणी एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या याचिकेवर अंतिम सुनावणी प्रलंबित असेपर्यंत दिलासा असणार आहे। तर सोलापूरच्या माढामध्ये 10 ते 12 अल्पवयीन मुलांवर डॉक्टरकडून अनैसर्गिक कृत्य करण्यात आले। 55 वर्षीय बोगस डॉक्टरकडून मुलावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आले। इयत्ता 7वी ते 10वी मधील शालेय विद्यार्थ्यांसोबत हा प्रकार घडला। 20 वर्षांपासून आंबाड गावात दत्तात्रय कुलकर्णीचा हा गोरखधंदा सुरू होता। बाल लैंगिक अत्याचारासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा यामध्ये दाखल करण्यात आला।